आज राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता। रायगड, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट। राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार। हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने। हार्बर मार्गावर अनेक लोकल थांबल्या। प्रवाशांची रेल्वे ट्रॅकवरून चालत वाहतूक। हिंगोलीतील पारोळा धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। धबधब्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाल्याने पारोळा धबधबा बंद। धबधबा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित। बुलढाणा चिखलीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। आमदार श्वेता महाले परदेशात। प्रशासनाला पंचनामा करण्याच्या आमदार महालेंच्या लंडनमधून सूचना। अमरावती जिल्ह्यामध्ये 24 तासात पावसाची हजेरी। शिरसगाव कसबामध्ये मेघा नदीला पूर। पुराचे पाणी गावात आणि बाजारपेठेमध्ये शिरलं। अनेक घरांचं आणि दुकानांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई मार्गिकेवरील रेल्वे आज रद्द। एकूण 7 रेल्वे रद्द तर 4 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले। पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द। पुण्यातील 4ही धरणं 100% भरली। खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। खडकवासला धरणातून सर्वाधिक 40 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार। 35,000 क्युसेकवरून 39,000 करण्यात येणार। पुणेकरांना सावधानतेचा इशारा। पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठी असलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। पवना धरणातून 15,570 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू। मोडकसागर धरणातून 25,111, तानसा धरणातून 38,684 तर मध्य वैतरणा धरणातून 1,483 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला। जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू। धरणातून भीमा नदी पात्रात 76,660 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करणार। सोलापुरातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली। अनेक बंधारे पाण्याखाली। शेतात पाणीच पाणी। सीना नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडून 3 जण जखमी। कोल्हापूरच्या मौजे मल्हारपेठ येथील घटना। महसूल विभागाकडून पंचनामा सुरू। कोल्हापूरच्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली। पंचगंगेची वाटचाल संतगतीने धोका पातळीकडे। 85 बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत। राज्यात मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ। राधानगरी धरणातून 4,356 क्युसेक विसर्ग सुरू। कोल्हापुरातील राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे बंद। 2 दरवाजातून एकूण 4,356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पश्चिम विदर्भात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे 26 लोकांचा मृत्यू तर 250 जनावरं दगावली। 2,29,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान। साताऱ्यात ढगफुटी। जिल्ह्यातील सर्व शाळांना 2 दिवस सुट्टी। रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद। नागरिकांचं स्थलांतर सुरू। कोयना धरण 100% भरलं। धरणातून एकूण 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू तर जिल्ह्यातील प्रमुख 6 धरणातून 1,19,000 क्युसेक विसर्ग। नद्यांना पूर। रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील मुचकंदी नदी इशारा पातळीवर प्रवाहित, नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा।
यवतमाळमधील आमदार राजू तोडसाम यांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत केली नुकसानीची पाहणी. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत. अंबरनाथच्या शिवमंदिराला पावसाचा फटका. मंदिराच्या गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी. वालधुनी नदी भरल्याने मंदिरात शिरलं पाणी. भक्तांना गाभाऱ्यात जाण्यापासून बंदी. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणातून 26,000 पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. बदलापूरमध्ये पावसाचा कहर. संरक्षक भिंत टाकून अरुंद केलेला ब्रिज गेला वाहून. ब्रिज वाहून जातानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. कल्याण मुरबाड नगर मार्गावरील रायते पुलावरील उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कल्याण नगर मार्गावरील वाहतूक टिटवाळा मार्गे वळवली. तहसीलदार सचिन शेजाळ यांची माहिती. नवी मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांकडून काही मार्ग बंद. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितच्या रौप्य महोत्सव दिनी समारंभाला राहणार उपस्थित. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा मोठा पराभव. निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. शशांकराव पॅनलला सर्वाधिक 12 तर प्रसाद लाड पॅनलला 9 जागा. बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाही. ट्विट करत प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोला. चंद्रपूर पालिकेकडून आता 105 वर्ष जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा निर्णय. जमीन मालकाला इमारत पाडण्याची नोटीस देऊनही कारवाई न केल्याने पालिकेची कारवाई. अमरावतीत अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा सुरू. समिती 2 दिवस धारणे आणि चिखलदरा तालुक्याचा दौरा करणार. आज मेळघाटात आढावा घेणार. सोलापुरातील जिवाजी शिक्षण प्रसारक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाचं निलंबन. व्हीजेएनटी समितीची कारवाई. विद्यार्थी शिक्षकांची दुरावस्था पाहता निलंबनाची कारवाई. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 1,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप. कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. कोल्हापुरातील गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करा. ठाकरेंच्या शिवसेनेची दुग्ध विभागाकडे मागणी. गोकुळवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधार शोधा. आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पुण्यात शासकीय कार्यालयातील कंत्राटदारांचं भर पावसात धरणे आंदोलन. 90,000 कोटींची थकबाकी त्वरित देण्याची कंत्राटदारांची मागणी. राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा. जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई. 22 तलाठ्यांसह 28 जणांवर गुन्हा दाखल. 25 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावाला कामती गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन. प्रशासनाच्या भूमिकेविरोधामध्ये ग्रामस्थ नाराज. सोलापुरात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांचं 100% समायोजन करण्यासह विविध मागण्यांसाठी भर पावसामध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. धाराशिवमधील शासकीय विभागातील कंत्राटदारांचं लाक्षणिक धरणे आंदोलन. 8 महिन्यांपासून न रखडलेल्या मानधनासाठी आंदोलन. सरकारने लवकरात लवकर बिले देऊन सहकार्य करण्याचं आवाहन. बीडमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा बंद. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समिती आणि एकता संघ यांचं बेमुदत कामबंद आंदोलन, नियमित शासन सेवेत समायोजन करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. धाराशिवमध्ये परिचार महिलांचं भर पावसात धरणे आंदोलन, महिला परिचार कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केलं. लातूरमध्ये 6 दिवसांपासून पणगेश्वर साखर कारखान्यासमोर कामगारांचं धरणे आंदोलन, शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंड यांनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट. चंद्रपुरात निमगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 11 जणांना ताब्यात घेतला, 2,20,000चा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये रस्ते नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या महामार्ग विभागाची टीमच्या वाहन चालकाचा पत्रकारांवर हल्ला, चालक थेट हातात दगड उचलून पत्रकारांच्या मागे धावला. कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर अवैध पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला, चालकासह 2 जण ताब्यात, एकूण 77 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडमधील केज तालुक्यात आडस या ठिकाणी मोटार रिवायडिंगचं दुकान चोरट्याने फोडलं, चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. जळगावमधील कसगावमध्ये चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ, 4 घरांमध्ये चोरी, एका रात्रीत 4 घरात चोरी, सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद. बांगलादेश बॉर्डरवर कांद्याने भरलेले 400 ते 500 ट्रक अडकून पडले, मोजक्याच व्यापाऱ्यांना कांदा आयातीसाठी परवाने, कांदा खराब होण्याची व्यापाऱ्यांना भीती. हिंगोलीत देवठाणा परिसरामध्ये 2 एकर शेतीतील शिमला मिरची पिकांचं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली, सोयाबीन, कापूस, हळद पिकांचं प्रचंड नुकसान. वाशिमच्या देऊळगाव बंडा परिसरात मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान, सोयाबीन, हळदीच्या पिकांचं नुकसान. माजी कृषी सभापती वैभव सरनाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये गौडगाव येथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस, कापूस आणि सोयाबीन पिके पाण्याखाली, पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी डब्ल्यू बेंच प्रकल्पाचा शुभारंभ, प्रकल्पांतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण संपुष्टात, लेखी आश्वासनानंतर 3 दिवसांनी आंदोलन स्थगित. मराठवाड्यातील वक्फच्या 25,000 एकर जमिनीवर अतिक्रमणाविरोधात कारवाईसाठी सहकार्याचे आवाहन, राज्य वक्फ मंडळाचं आवाहन. सांगलीत 9 तासात घरफोडीचा गुन्हा उघड, 2 चोरांना अटक, चोरी केलेला सुमारे 8.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. पुण्यात काशेवाडी परिसरामध्ये मेडिकलची तोडफोड, मेडिकल समोर गाडी लावू नका सांगितल्याने तोडफोड, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. साताऱ्यात मद्यधुंद रिक्षा चालकाची अनेक वाहनांना धडक, रिक्षाचा पाठलाग करणाऱ्या महिला पोलिसाला फरफटत नेलं, महिला पोलीस जखमी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आक्रमक, शहरातील 1000 सराईत गुन्हेगारांची यादी तयार, 200हून अधिक गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाणार. भंडाऱ्याच्या नाका डोंगरी परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट, 3 घरांचे कुलूप तोडून पैसे आणि दागिन्यांची चोरी, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. भंडाऱ्यात जिल्हा परिषद परिसरामध्ये भंगारात ठेवलेल्या वाहनांच्या चाकांची चोरी, शासकीय मालाची चोरी, मात्र प्रशासन गप्प का, नागरिकांचा सवाल. चंद्रपुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल, 2,20,000चा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरात गोरक्षकांनी शेतकऱ्यांना हत्यारचा धाक दाखवत घेतली ऑनलाईन खंडणी, गायी विक्रीला नेल्या जात असताना शेतकऱ्यांना अडवलं, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीत एसटी बस आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक, देवदर्शनासाठी जाणाऱ्या 6 महिला जखमी.
सिंधुदुर्गातील कुडाळ येथील डॉन बॉस्को चर्चला आग विझवण्यामध्ये कुडाळ अग्निशमन दलाला आलं यश. पुण्यातील नांदूर येथील यात्रेतील बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल. घोडेस्वार खाली पडूनही बैलांनी त्याला दुखापत न केल्याचा व्हिडिओ. पैठणमध्ये रानडुकरांसाठी लावलेल्या जाळ्यात रानडुकर आणि बिबट्या अडकला. बिबट्या पकडल्याने शेतकरी ग्रामस्थांना दिलासा. वाशिमच्या कवरदरी गावातील तलाव फुटला. घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. तलावाचं पाणी शेतात साचल्याने शेतकऱ्यांचं नुकसान. मुंबईत वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत आई आणि मुलाचा मृत्यू. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना बसची धडक. बस चालक ताब्यात. उल्हासनगरात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे. पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न लागल्याने टेम्पो पलटी. खड्ड्यांची समस्या कधी संपणार, नागरिकांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरात मृतदेह असल्याची खोटी माहितीचा पोलिसांना फोन. पोलिसांची 6 तास धावपळ. संबंधित व्यक्तीनं 4 दिवसात 4 वेळा खोटी माहिती दिल्याचं समोर. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीची पातळी धोक्याच्या पातळीखाली. 10 घरातील 36 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. प्रशासन परिस्थितीवर आता सतत लक्ष ठेवून आहे. यवतमाळमधील जलजीवन मिशनची काम करणाऱ्या कंत्राटदारांचं धरणे आंदोलन. प्रलंबित देयकाच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यातील पळशी संगम चिंचोली गावाला पुराचा वेढा. आमदार किसन वानखेडे यांनी गावात जाऊन घेतला पूरग्रस्त स्थितीचा आढावा. सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कमी झाला. नद्यांना आलेली पूरस्थिती ओसरली. जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. पावसाची संततधार. माणगाव शहर आणि परिसरातील पाणी अद्याप ओसरलेलं नाही. बामणोली रोड अद्याप पाण्याखाली. वसई-विरार नालासोपाऱ्यात सलग 4थ्या दिवशी पावसाचा जोर. नालासोपारा शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं. पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी. विरारचा मनवेलपाडा तलाव भरून वाहू लागला. रस्त्यावर साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत. तुळजापूरच्या बोरी नदीवरील पुलावरून पाणी. विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनधारकांचा पाण्यामधून जीवघेणा प्रवास सुरू. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर आता कमी. अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं. मात्र हे पाणी ओसरण्यास आता सुरुवात. विरारमध्ये सोसायटीतील घरात सलग 5 दिवसांपासून पाणी. घरात पाणी साचल्याने कुटुंबीय त्रस्त. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम. धरणातून वारणा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदरमध्ये काशीमीरा ते दहिसर चेकनाकापर्यंतची वाहतूक ठप्प. मीरा रोड परिसरामध्ये अनेक घरात शिरलं पाणी. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर. जिल्हाधिकाऱ्यांनी केली नदीकाठची पाहणी. नदीकाठच्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन. रत्नागिरीत पावसाचा जोर कायम. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. जगबुडी नदी इशारा पातळीवर. खेडमध्ये पुराचं पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस. शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे रस्त्यावर हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात. भिवंडीत दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार. अनेक ठिकाणी साचलं पाणी. खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर. भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी. विरार मनवेलपाडा येथील अपार्टमेंटमध्ये 1 मजल्यावर पाणी साचलं. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने रहिवाशांमध्ये
नाराजी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पालकमंत्री नितेश राणेंकडून पावसाचा आढावा. नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या दिल्या सूचना. गडचिरोलीत भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. गडचिरोलीत जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. 9 मार्गांवरील वाहतूक ठप्प. रत्नागिरीच्या अनुष्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प. राजापूर पाचल कोल्हापूर मार्ग बंद. 4 तासांपासून वाहतूक ठप्प. रस्त्यावरील दरड हटवण्यास सुरुवात. पुणे सिंहगड रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी. मुख्य रस्त्यासह कॅनॉल रोडवर वाहतूक कोंडी. गोरेगाव ओबेरॉय मॉल समोर काल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलं पाणी. 4 ते 5 फूट पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा त्रास. दहिसर द्रुतगती महामार्ग टोल नाक्याजवळ पुलाखाली पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प. कळवा मुंब्रा खाडीमध्ये पाणी पातळी वाढली. खाडीतील बोटींना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस. दमदार पावसामुळे मुंब्रा परिसरातील रस्ते जलमय. अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी. जालन्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले. प्रकल्पातील पाणीसाठा 70% वर. दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.